असा सावजी स्टाईल दहीवडा तुम्ही कधी खाल्ला नसेल. दहीवड्याला द्या एक नवीन ट्विस्ट, घाला नागपूरच्या हलबा सावजीचा दहीवड्याचा सिक्रेट मसाला, यानी होईल चव लय भारी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. उडदाची डाळ रात्रभर भिजत घातली आणि सकाळी मिक्सरमध्ये उडदाची पेस्ट करून घेतली. वाटून घेतली डाळ छान अशी, एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घेतली. हे बघा या प्रकारे एकदम स्मूथ व्हायला पाहिजे. आणि छान उडदाच्या पेस्टला छान फेटून घेतलं हाताने. बिलकुल इनो किंवा सोडाचा वापर केलेला नाही आहे. फेटल्यानंतर पाण्यात घालून बघायचं, जर तरंगत असलं वर तर आपली डाळ छान फेटून झालेली आहे. हे बघा आपले गोळे छान वर पाण्यावर तरंगत आहे, फ्लोट होत आहे, तर समजायचं की आपली डाळ चांगली फेटून झालेली आहे. हे इंडिकेशन आहे. आता याला लागणार आहे चिंचेची चटणी, हिरवी चटणी, आणि हा सावजीचा खास मसाला आहे दहीवड्याचा. आणि दही, अर्थातच दही लागणार आहेच. आता बटाटे घेतले, बटाटे उकडून घेतले, उकडलेले 3 बटाटे, आणि त्यावर कोथिंबीर घातली, बारीक चिरलेला पातीचा कांदा आणि हिरवी मिरची घातली, आणि दरदरीत केलेले मटार घातले. अगोदर मटार बॉईल करून घेतले आणि दरदरीत क्रश करून घेतले मटार. आणि आता चवीपुरतं मीठ घातलं, हळद घातली, धणे जिरे पावडर घातलं, चिमूटभर तिखट घातलं, हिरव्या मिरच्या घातल्या आहेत, आणि छान हाताच्या मदतीने छान कुचकरून घेतलं, मॅश करून घेतलं. छान एकजीव करून घ्यायचं आहे. आपलं सारण तयार आहे. दहीवड्याचं स्टफिंग तयार झालेली आहे. आता डाळ पण छान फेटलेली आहे. आता याचे ह्या सारणचे याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहे. हे बघा असे छोटे छोटे बॉल्स करून घेतले. आपलं सारण रेडी आहे, स्टफिंग रेडी आहे. आता पुढची स्टेप बघू. हे बघा हे पाणी आहे दह्याचं. साध्या पाण्यात आपण हे दहीवडे घालणार नाही आहोत. दह्याचं पाणी करून घेतलं, त्यात थोडं धने जिरे पावडर आणि मीठ घातलं चवीपुरतं पाण्यामध्ये. आता हे आपली डाळ पण छान झालेली आहे. याच्यात एक एक बॉल डीप करायचा आहे. हे बघा कोट करून घ्यायचा आहे आणि तळून काढायचं आहे. या प्रकारे आपण सगळे दहीवडे तळून काढू. छान असं कलर येतपर्यंत, गोल्डन कलर येतपर्यंत. आणि आता पाण्यात घातले ते वडे दह्याच्या. लक्षात ठेवा, साध्या पाण्यात घालण्यापेक्षा दह्याच्या पाण्यात घातल्याने चव जास्त वाढते आणि दहीवडे पण छान होतात. हे बघा आपल्या स्टफिंगचे दहीवडे रेडी आहे, तयार झालेले आहे. आता आपण साधे दहीवडे करून घेऊ. हे बघा आता आपण साधे दहीवडे करत आहोत, नॉर्मल दहीवडे. अशा प्रकारे पूर्ण दहीवडे छान तळून घ्यायचे आहे. छान फुलतात हे दहीवडे पाण्यामध्ये दह्याच्या, आणि तळताना पण छान फुलतात. बिलकुल सोडा नाही आहे, इनो नाही आहे, फक्त व्यवस्थित फेटल्या गेलं तर ते छान होते डाळ. हे बघा छान कलर येत आहे, गोल्डन कलर.
आपले साधे पण दहीवडे झाले, हे पण पाण्यात घातले. आता आपण स्टफ दहीवडे सर्व करू. लक्षात घ्या, जे स्टफिंग वाले दहीवडे आहे ते जास्त वेळ पाण्यात ठेवायचे नसते, लवकर काढून घ्यायचे असते. साधेवाले थोडं जास्त वेळ असले तरी चालते. हा आपला सावजीचा सिक्रेट मसाला आहे दहीवड्याचा. दही घातलं, सावजीचा सिक्रेट दहीवड्याचा मसाला घातला, चिंचाची चटणी घातली, हिरवी चटणी घातली, आता शेव घातले. आपले स्टफ दहीवडे रेडी आहे खाण्यासाठी. हे बघा, तोडून पण दाखवते मी. एकदम सॉफ्ट झालेले आहे, तोंडात जाताच विरघळणारे मस्त मऊ लुसलुशीत असे दहीवडे, स्टफ दहीवडे आपले तयार आहे. करून बघा. वाव, याची चव त्या सावजीच्या मसाल्याने खूप इन्हॅन्स होणार आहे, खूप टेस्ट वाढणार आहे. हे बघा, आता साधा दहीवडा पण तुम्हाला तोडून दाखवते. बघा किती मऊ आणि किती छान जाळी सुटलेली आहे, छान मऊ झालेला आहे, कापसासारखा. आता साध्या दहीवड्याची पण आपण प्लेटिंग करून घेऊ. रेडी टू सर्व. आता यावर पण दही घालायचं आहे. हा सावजीचा मसाला भुरभुरला, दहीवड्याचा खास दहीवड्याचा मसाला आहे हा सावजी लोकांचा. हिरवी चटणी घातली, या मसाल्यानी चव लय भारी होणार आहे. चिंचेची चटणी घातली, आता शेव घातले, खूप जबरदस्त दहीवडे झालेले आहे, मस्त मऊ कापसासारखे. तुम्ही पण असे दहीवडे ट्राय करून बघा, सावजी पद्धतीचे, सावजी स्टाईलचे. हे बघा, तोडून पण दाखवलं. आणि एन्जॉय करा ह्या उन्हाळ्यात थंडे थंडे दहीवडे. बढिया, मस्त उन्हाळ्याच्या दिवसात थंडे थंडे दहीवडे करून बघा या पद्धतीचे आणि खाऊन बघा. एन्जॉय करा. बाय.